तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच एक ब्लॉग एंड केला आहे आणि हा दुसरा ब्लॉग सुरू करतोय. कारण की जो चढण्याचा ट्रेकिंगचाच ब्लॉग होता तो भरपूर मोठा झालेला, त्याच्यामुळे हा नवीन ब्लॉग सुरू करतोय मी एक्सप्लोरिंगचा. आता तोरणागडावर मी आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि आता मी तोरणागड जो एक्सप्लोर करणार आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आता एक्सप्लोर करतोय मित्रांनो. हा किल्ल्याचा मॅप आहे, तोरणागड. सहाय्यक संचालक आहे, बाले किल्ला, भोजन माचे, कोकण. जरा भरपूर आहे फिरण्यासारखं. आणि इकडे आम्ही आता जाणार मित्रांनो. आणि आम्ही आता इकडे जातोय. इकडे म्हणजे कुठे तुम्हाला सांगतो, बोर्डावर नावं लिहिली आहेत. लक्कडखाना. काय लक्कड? हां, लक्कडखानावर जातो मित्रांनो आम्ही आता. तर बघूया पुढे जाऊन व्ह्यू कसा आहे तो. आणि हा बाय द वे किल्ला आहे पूर्ण. चला. हा लक्कडखाना कुठचा? तर मग हा लक्कडखाना आहे. हा जो पुढे आहे ना, हा. ह्याच्यात काय? ह्याच्यात आहे काय मित्रांनो? जरा अजून बघूया काय हाय विषय तो. कुलूप आहे आता. चूल आहे मित्रांनो, इथं चूल आहे, ड्रम आहेत, हळद वगैरे आहे, मीठ वगैरे सगळं आहे. काय विषय काय समजत नाही मित्रांनो. इथला ढोपरं दुखायला लागले आता. हा लक्कडखाना बाय द वे, परत एकदा सांगतो तुम्हाला. चल वरती. काय नाही, खाऊ दे भाई. खायला फिरायचं अजून. तर मित्रांनो, मी आता जरा ब्रेक घेतलेला आणि ब्रेक जरा बिस्किट खाल्लं एक क्रॅक जॅकाचं. आणि आता परत फिरायला सुरुवात केली आहे. आणि आता हे फिरतोय, ते पुढे गेलेत. ही पाठी कॉलवरती बोलते आणि मी ब्लॉक करतोय. तर आता तसे चाललोय. तर तुम्हाला पुढचा जो पॉईंट आता तो दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही आता एका पॉईंटवरती आलोय. तो पॉईंट दाखवतो तुम्हाला. अय्या, कसलंच आहे बघ. तिथपर्यंत गाडी येते वाटतं दुसरी, आहे ना? तर हा व्ह्यू बघा. घराच्या समोरच राजगड आहे, पण तो कॅमेऱ्यात दिसतोय. हा दिसतोय, जरा दिसतोय मित्रांनो. तो समोर आहे ना, तो राजगड आहे. हा व्ह्यू मित्रांनो. फक्त पाऊस पाहिजे होता अजून, म्हणजे अजून जरा फिरायला मजा आली असते आपल्याला. पुढे जातो, जरा तुम्हाला फोडून दाखवतो. तिकडे एक टोक आहे, माची आहे ती, एक कुठची तरी माची आहे. तिकडे पण जाऊ. तिकडे वरती गेल्यावर अजून एक व्ह्यू दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आलो. मित्रांनो, पाऊस आणि धुकं वगैरे असतं ना, तर एक नंबर मजा आली असते मित्रांनो फिरायला. आणि बघू, राजगडावरती पण जाऊ या 2-3 दिवसात. एक्सप्लोर करू राजगड. आणि आपण आलोय कुठून दाखवतो तुम्हाला. जस्ट ते जे पार्किंग दिसतं ना मित्रांनो, तिथून आपण आलोय. एवढा लांबून आलोय आपण. इकडे बाय द वे माकडं आहेत. माकडं म्हणजे केल्टी. आणि ते तिकडे फोटो काढतात.
तर आता दुसरी मॅच एक्सप्लोर करायला जाऊ आपण, खालची पण करू नंतर. मित्रांनो मी आता एक माशी बघितली आणि आता मी दुसऱ्या माशीकडे जातोय. ती जी तिकडे आहे ना त्या तिकडे जातोय. तर चला आपण ह्याच्यावरूनच जाऊया, त्यांना जाऊ दे खालून. व्ह्यू शेवटी वरती झालात ना, शेवटी वरती झालात ना. मग काय काय आहे पण मित्रांनो, हा काहीतरी घराड आहे बाय. मग काय कशामध्ये तो बोर्ड वगैरे काय लागलेलं नाही. हा व्ह्यू मित्रांनो, हा बघा हा जोड दिसतो ना तुम्हाला, कुठे गेला हा तो जो रोड दिसतो ना तो असा आलेला, हा पण रोड घेतो इकडे. पण काय आलं, आम्ही गुगल मॅपला मला तो रोड दाखवत होता, पण नंतर रेंज गेली. मग आम्ही विचारत मग आम्ही त्या रोडने आलो, असा विषय झाला. नाही तर आम्ही ह्या रोड इकडून आलो असतो. पण बाय ह्याच्यापेक्षा तो रोड मला जरा चांगला वाटला, एकदम ट्रेकिंग टाईप होता. आणि मित्रांनो परत तुम्हाला आठवण करून देतो, जर का इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आता पोचतो दुसऱ्या माशीच्या येते मित्रांनो. आता जरा ना कसं पाऊस आता सुरुवात झाला आहे जस्ट, त्याच्यामुळे जरा हिरवा आहे. पूर्ण आपण जेव्हा जून जुलैमध्ये आलो असतो ना मित्रांनो, सॉरी जुलैमध्ये आलो असतो ना, जून आता ऑब्विसली सुरू झालं आहे, जुलैमध्ये वगैरे आलो असतो ना तर मित्रांनो एकदम फर्स्ट क्लास व्ह्यू भेटला असता आपल्याला बघायला. व्ह्यू इकडून, आता आम्ही तिकडे होतो, आता इकडे निघालो आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट, जेवढी मजा हा किल्ला फिरायला नाही येते तेवढा मित्रांनो हा किल्ला चढायला मजा आली. म्हणजे जे बोलतात ना असली सफर मंजिल का नाही, काय आहे ना ते, काय असली सफर मंजिल का नाही रास्तों का होता है, वो बात सही आहे. म्हणजे जेव्हा आपण तिथे पोचतो तर ते बघण्यापेक्षा जे आपण रस्त्यावरून जातो तो रस्ता भारी असतो बघण्यासारखा. माहिती आहे की ते काम चालू आहे असं वाटतं का मित्रांनो, हे जर तुटलं ना येस याचं एक काम चालू आहे. व्ह्यू, लुक ॲट द व्ह्यू गाईज, ऑसम, एक नंबर. मित्रांनो तिकडून पण कोणतरी आहेत पोरं, दाखवू मला. इथून कोणतरी येतात, म्हणजे तिकडून पण रोड आहे आणि इकडून पण रोड आहे. आणि हे राहिलेत पाठी, आपण जाऊया पुढं, ते येतील तेव्हा येतील. आणि ते काय आपल्याला ठेवून जाऊ शकत नाहीत कुठं, माहिती आहे. इथून मी कशातून जातो दाखवतो मला, बघा ह्याच्यावरून जातोय, कारण की खाजच तेवढी आहे ना मला. तिकडून रोड आहे चांगला, पण मला ह्याच्यावरून जायचं आहे. तलाव आहे इथं मित्रांनो, म्हणजे मशिनरी वगैरे आल्या आहे की दगडाच्या. तलाव आहे, इथे तलाव आहे. पाणी बाय द वे खराब आहे, खाली काहीतरी आहे. आणि मी नुसतं आपला फिरतच जातोय. हे बघा तो तिकडून व्ह्यू होता, हा इकडून व्ह्यू आहे, सेम व्ह्यू आहे, काहीच फरक नाही. फक्त व्ह्यू गेल्यावर तिथे आपण जेव्हा जाऊ ना तिथे तेव्हा गेल्यावरती जेवढा बदलेल तेवढाच. आणि मस्त वाटतंय. फक्त पाऊस पाहिजे होता आणि धुकं पाहिजे होतं. पाऊस आणि धुकं असताना मित्रांनो अजून भारी मजा आली असती फिरायला. काय करणार आता, नाही बाय द पावसाचा ढग धरला तसा तो बघा, पण आता पडेल की नाही काय माहीत नाही. पण संध्याकाळी जरा पडावा असं वाटतंय मला, पण बघू. मित्रांनो आता मी दुसऱ्या माचीवरती आलो आहे. दाखवतो तिथे बोर्ड आहे माची म्हणून कुठचं आहे ते, तुमच्यासाठी खाली जातो तिथे, एवढ्या खाली जाते तिथे जातो आणि दाखवतो तुम्हाला कुठचं. आणि परत वरती येऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. जरा थांबा फक्त, बोर्डावरती घंटा काय नाही. चला वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, दुसरा व्ह्यू दाखवतो. हा बघा, आणि हा किल्ला आहे गेस तिथपर्यंत आहे, तिथपर्यंत. तिकडे पण जाऊ, इकडे पण अजून फिरायचं आहे मित्रांनो.
तिकडे पण आहे, ते तिकडे फिरण्यासारखं आहे. पण तो व्ह्यू मित्रांनो, तो जो समोरचा व्ह्यू आहे ना, तो सेमच आहे. तिकडून आपण ट्रेक करताना चढलो ना, तेच दिसतंय तिकडून. म्हणून तिकडे जाण्यात मला काय पॉईंट वाटत नाही. आपण इकडून खाली जाऊन बघू, खालचा व्ह्यू बघू आपण. चला मित्रांनो, विषय आता असं झाला आहे की माझ्या मोबाईलला चार्जिंग पण कमी राहिली आहे. घरातून निघताना निघालेलो फुल करून 100%, आणि आता इथे पोहोचेपर्यंत 30% राहिली आहे. आय गेस मी उतरतानाचा व्लॉग नाही करणार, कारण की चढतानाचा व्लॉग केला म्हटल्यावर उतरतानाचं काय करायचं. चढायला जी मजा असते ना ती मित्रांनो उतरायला नसते, असं मला तरी वाटतं. उतरताना पण असते मजा. बाय द वे हा रोड बघितला, आणि ते अजून एका टोकाला आहेत. मी एकटाच पुढे आलो आहे. असू दे, आपण पुढचं एक्सप्लोर करून घेऊ. ते येतील पाठवून हळूहळू. मित्रांनो बाय द वे जो व्ह्यू आहे ना तो एक नंबर आहे. जरा कठीण आहे इथून उतरायला खाली, पण मला वाटतं मित्रांनो इथल्यापेक्षा जो तिकडचा रोड होता ना तो जरा जास्त ॲडव्हेंचरस होता. आणि तो उतरताना पण मस्त की ॲडव्हेंचर करत करत उतरायला लागणार आहे. फाटून हातात येणार आहे तो उतरताना, कारण की हे एवढंसं वाटत नाही, अवघड आहे. हा बाय द वे दुसरा रूट आहे आय गेस किल्ल्यावर येण्याचा. ते पाठी आहेत भरपूर, मी पुढे एकटा. हा इथला व्ह्यू. मित्रांनो आता मी इथे आलोय, पण तिकडे जायचं राहिलंय. ते वरती आहेत आणि ते बोलतात तिकडे नको जाऊया, त्यांना कंटाळा आलाय. तिकडे धरायला वगैरे काय नाही म्हणून ते घाबरत आहेत. चला बाय द वे हा इथला व्ह्यू. मी जरा असा व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला इथे आलोय, भारी आहे. मित्रांनो आम्हाला इथं एक डॉग म्हणजेच कुत्रा दिसला. तर मित्रांनो आम्ही आता बिस्किट घालतोय, आमच्याकडे होतं म्हणून. बघा दे दे, मग त्याला तर ताण लागेल. त्याला पाणी काय दे थोडस पाणी कशात तरी कागदात दे. बिचारा आपला हाल काय झाला त्याच्या हाल पण झालेच असते. चला तो घालतो बिस्किट. तुला काय पाहिजे? तुझ्याकडे मोबाईल आहे माझा. 2 मिनिटं जरा फोटो काढतो आणि आता निघतोय. बाय द वे तिकडे सगळं फिरायला. मित्रांनो हे इथे एक तळ आहे, टाकू काय पाण्यात? तिकडे तळ आहे. अजून तुम्हाला दाखवतो दुसरा व्ह्यू. अजून मित्रांनो चढायला मजा आली, पण फिरायला एवढी मजा नाही. हे बघा उतरताना मी व्लॉग नाही करणार आहे, चार्जिंग नाही मोबाईलला. काय चढताना एवढा केला, उतरताना काय करायचं? 3 ब्लॉग होतील. 3 मग चालतोय. कुठं मग होय, इथं काहीच नाही. मी सांगतो तुम्हाला. इथून सगळीकडून एकच व्ह्यू दिसतोय. कुठे तिकडे जायचं? तर आता वरती जातो आम्ही. तिकडे पण किल्ला आहे मित्रांनो, पण तिकडे आम्ही गेलो नाही, कारण की आम्ही घरातून निघालो. आम्ही 2 वाजता किल्ला चढायला सुरुवात केली. तिकडून येईपर्यंत वगैरे उशीर होईल म्हणून आम्ही तिकडे नाही गेलो. म्हणून आता इथं फिरतोय. आणि हा बघा, हा आमच्यासोबत येतो आता गडी. त्याला बिस्किट दिलं ते. पण मस्त होतं तिकडे, बघण्यासारखं होतं. सकाळी लवकर निघालं ते कसं की नाही. शेती करायला पण मस्त आहे.
बैल म्हणत तुझं तू आता जा वरती करायला लागल रे तेव्हा तुला हालत होतं. रे त्या किल्ल्यावर बघ कसं धुकं आलंय पाऊस पडतोय कंबर तिकडे मस्त वाटली माहिती काय राजगडावरती जाऊ गुरुवारी जाऊ राजगडावरती ए गुरुवारी आम्ही घरी जाणार आम्ही जाऊ पण राजगडावर मित्रांनो गुरुवारी राजगड फिक्स. मित्रांनो आम्ही आता शंकराच्या मंदिरात जातोय. मी गेलोच नाही हे जाऊन आले कारण की मी पुढे गेलो त्याच्यामुळे मी गेलो नाही. जाऊन या शंकराच्या देवळात. शंकराचं देऊळ कुठे आहे? हे मेंगाई देवी मंदिर आहे. मेंगाई देवी मंदिर आहे मित्रांनो. काय पण सांगतात कुछ भी यार. मी काय सांगतोय शंकराचं देऊळ आहे. शंकराच्या देवळात जातोय होय. येऊन पत्का झाला इथं. कुठे हे मेंगाई देवी मंदिर आहे. तर चला मित्रांनो आज जाऊया इथून. असं देऊळ आहे. आपल्या महाराजांची मूर्ती येते. मित्रांनो दर्शन घेतलं आणि आता आम्ही जातो त्या शंकराच्या देवळात. मित्रांनो जे फोटो काढलेत ना मी ते इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकीन. इंस्टाग्रामवरती जर का फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा. तर शंकराच्या देवळात जातो मित्रांनो आता. कोकण दरवाजा. आपण तो आलो ना तो कोकण दरवाजा होता. तोरणेश्वर मंदिर. तोरणेश्वर मंदिर. बघ कुत्रा येत आहे मित्रांनो. जातात तिथेच. मित्रांनो मी आता तोरणागडावरती होतो आणि धुकं बघा काय आले. म्हणजे धुकं म्हणजे पावसाचे ढग आले. तुम्हाला दाखवतो एकदम नीट. बघा एक नंबर एकदम वॉसम. हो मित्रांनो आई शपथ एक नंबर. कसलं जाते बघ ते. पाण्याची लगत पाणी पाणी नाही लागत ते ढगातून. गार लागतंय ना येड्या दादा तिकडची एक नंबर रे. एमडक कडक. मित्रांनो व्ह्यू एकदम भारी आहे. जवळपास किल्ला फिरून झालाय पण आता विषय असा झाला की माझ्या मोबाईलची चार्जिंग उतरले 5%च राहिले. तर बघूया ब्लॉगचा एंड तरी करीन मी किंवा दुसऱ्या मोबाईलमधून तरी ब्लॉग करीन. बघूया आता काय उतरताना काय एवढा ब्लॉग करायची मला शक्यता वाटत नाही. बघूया. आणि हे धुकं बघायला सॉरी ढग पावसाचे ढग. संध्याकाळ झाली ना आता. अजून जशी संध्याकाळ होईल ना तसं अजून भारी येईल. मग थोपड दिसलं पाहिजे. आपण त्या बुरजावर मार्चवरती बसते. कोकण दरवाजावरती नाही आपण तिकडे असतो ना एकदम पलीकडे त्या साईडला. कसलं वाटलं असतं ना भारी. एक नंबर बघा मित्रांनो. लुक ॲट द व्ह्यू. एकदम भारी रे. तर मित्रांनो झालंय सगळं. आम्ही आता निघतोय तोरणागड उतरायला. आणि ब्लॉग जरा मित्रांनो जरा लेट पडतील. आधीचे पण ब्लॉग टाकलेत घरातून येतानाचा. तामिनीगडतून आहे तो पण ब्लॉग बघा. ज्याच्यासाठी मी आलेलो पुण्यात. म्हणजे माझ्या भाचीचा वाढदिवस होता. भाचीचा की बुट्टीचा वाढदिवस होता तेव्हा मी आलेलो. तो पण ब्लॉग बघा. तो पण ब्लॉग भारी आहे. आणि मित्रांनो करूयात ह्या ब्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाय बाय.